विरारपुर प्रभाग क्रमांक 1 से भारतीय जनता पार्टी की पैनल में शामिल उम्मीदवार महेश धंगड़ा की मुश्किलें बढ़ती नजर आ रही हैं। भाजपा आदिवासी मंडल सेल के पद अधिकारी विजय सालकर ने महेश धंगड़ा पर गंभीर आरोप लगाते हुए उनकी उम्मीदवारी की कड़ी जांच और टिकट रद्द करने की मांग की है। मंगलवार को मीडिया से बातचीत करते हुए विजय सालकर ने आरोप लगाया कि महेश धंगड़ा ने विरार फाटा स्थित मांडवी गांव में सरकारी और वन विभाग की जमीन पर अवैध कब्जा किया है। उन्होंने कहा कि फॉरेस्ट डिपार्टमेंट की जमीन पर बिना किसी अनुमति के बंगला निर्माण किया गया है और बड़ी संख्या में पेड़ों की कटाई कर पर्यावरण को भारी नुकसान पहुंचाया गया है। विजय सालकर ने सवाल उठाया कि जिस व्यक्ति पर सरकारी जमीन पर अतिक्रमण और वन संपदा के नुकसान जैसे गंभीर आरोप हैं, उसे भाजपा ने टिकट कैसे दिया। उन्होंने इस पार्टी की छवि को नुकसान पहुंचाने वाले बताते हुए कहा कि ऐसे व्यक्ति को चुनाव मैदान में उतारना गलत संदेश देता है। उन्होंने इस पार्टी की छवि को नुकसान पहुंचाने वाला बताते हुए कहा कि ऐसे व्यक्ति को चुनाव मैदान में उतारना गलत संदेश देता है। इस पूरे मामले को लेकर विजय सालकर ने तहसीलदार और महसूल विभाग को लिखित शिकायत पत्र सौंपा है। पत्र में उन्होंने मांग की कि संबंधित जमीन की तुरंत माप जोख कराई जाए, अवैध निर्माण हटाया जाए और दोषी पाए जाने पर महेश धंगड़ा के खिलाफ सख्त कानूनी कार्रवाई की जाए। साथ ही उन्होंने भाजपा नेतृत्व से भी उम्मीदवारी पर पुनर्विचार करने और टिकट रद्द करने की मांग की है। ब्यूरो रिपोर्ट, VRS न्यूज। आपलं नाव काय सांगा, संपूर्ण प्रकार काय घडलेला आहे? मी विजय चंद्रकांत सालकर, भारतीय जनता पार्टीचा आदिवासी सेलचा सचिव. काय प्रकार घडले तुमच्याकडे? आणि महेश धांगडा यांनी शासनाची फसवणूक केलेली आहे आणि माझे नावाचे खोटे पेपर बनवून एका इस्माला त्यांनी जागा ही विकलेली आहे. ही शासनाची जागा आहे, मला त्यातलं काही माहिती नसताना. आणि आज तो भारतीय जनता पार्टीचा उमेदवारी त्याला प्रभाग 1 मधून त्याला मिळाली आहे आणि त्याची जागा ही त्याचं घर हे शासनाच्या जागेत आहे. शासनाची पूर्ण त्यांनी फसवणूक केलेली आहे आणि एक घरकुल आहे ते विकलेले आहे रावते म्हणून इस्माला. तिथे तुम्ही या संदर्भात कुठे तक्रार केलेली आहे? रावतेची तक्रार नाही केलेली मी, कारण रावते तर त्यांनी जागा आपला घरपट्टी त्यांनी स्वतः ती एक अगोदरच फिरून घेतलेली. काय मागणी आहे तुमची? ते याच्यावर कठोर कारवाई निवडणूक आयोगाने करावी. काय सांगा, या ठिकाणी तुम्ही बनावट पेपर तयार करून बदनामीचा आरोप तुमच्यावरती झालेला आहे, काय सांगा? बघा, मी कुठलेही पेपर बनवलेले नाहीत आणि मला त्याबद्दल काहीच माहिती नाही आणि माझ्या नावाने तसं काहीच बनावट नाहीये. विजय सालकर असं त्यांनी आरोप केलेला आहे की तुम्ही त्या ठिकाणी सरकारी जागेचं नुकसान करून त्या ठिकाणी घरं बांधलेली आहेत आणि त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही ते बनावट पेपर तयार केले होते. त्याच्याकडे पेपर असेल तर त्यांनी दाखवावे. माझ्या नावाने तसं काहीच नाही, जे काय ते आईच्या नावाने. भाजपचाच कार्यकर्ता आहे आणि त्यांनी तुमच्या विरोधात आरोप केलेले आहेत. तो भाजपचा आहे पण सक्रिय कुठे आहे? आणि त्यांनी हेही सांगितले आहे की निवडणूक आयोगाकडे त्यांनी कारवाईची मागणी केलेली आहे. त्यामुळे काही आमचा बघा प्रचार जोरदार चालू आहे. विरोधक याची संधी साधतायत की जे कोणी नाराज आहेत त्यांना जाणून बुजून पैशाचा आमिष देऊन अशा प्रकारे कृत्य त्यांचे चालू आहेत. विरोधकांच्या पायाखालची वालू सरकली आहे. आमचा प्रचार गावोगावी घरोघरी आम्ही फिरून प्रचार करतोय. हे विरोधकांना समजलंय की त्यांची हार आहे आणि त्याचाच ते फायदा घ्यायचा प्रयत्न करतात की जे भाजपचे काही नाराज आहेत किंवा काही त्यांना पैशाचा आमिष दाखवून अशा प्रकारे आरोप करण्याचा प्रयत्न करतात, पण त्या आरोपात काहीच तथ्य नाहीये.